पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा करून आर्थिक भूकंप घडवलाय। दिनांक 8 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे। काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा कराव्या लागणार आहेत। नोटा बँकात जमा करण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। दिनांक 9 नोव्हेंबरला देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत। 9 नोव्हेंबरला आणि 10 नोव्हेंबरला एटीएम सेंटरही बंद ठेवण्यात येणार आहे। सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात 11 नोव्हेंबर पर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील। यानंतर 500 रुपये आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत। 30 डिसेंबर पर्यंत या नोटा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा कराव्या लागणार आहेत आणि या नोटा बदलण्यासाठी नागरिकांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे। हतनूर धरणाजवळ लुमखेडा शिवारात असलेली भिल्लवस्ती गेल्या 35 वर्षापासून सर्व शासकीय योजनेपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 400 ते 500 लोकवस्ती असलेली वसाहत भिल्ल समाजाची असून झोपडी वजा घरात संसार चालवित आहे। मच्छीमारी व मोलमजुरी येथील लोकांचा व्यवसाय आहे। या वस्तीला पाण्याचा एकमेव नळ असून नदीतून पाणी विना फिल्टरेशनने नळाला येते। या कारणाने दूषित पाण्यामुळे येथे नेहमी रोगराई असते, तर दर महिन्याला एक व्यक्ती येथे रोगामुळे मरण पावतो। आरोग्य सेवा, लाईट, रस्ते येथे पोहोचले नाहीत। पिवळे कार्ड असूनही धान्य मिळत नाही। शासकीय सुविधांचा लाभ या नागरिकांना मिळत नसून हे अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत। नेते मंडळी फक्त मतदानाच्या वेळेस येतात, नंतर फिरकत सुद्धा नाही। विशेष म्हणजे भिल्ल समाजाचे असूनही त्यांना जात प्रमाणपत्र मिळालेले नाही। विधवांना निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही। 3 वेळा जागा मोजणी होऊनही जागा मिळत नाही। याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। त्याचा तालुका सचिव म्हणून काम करतो आणि मला इथं खूप समस्या, समजा इथं 40 वर्षापासून आमची भिल्लवस्ती राहत आहे। 40 वर्षापासून राहून सुद्धा इथं आम्हाला कोणत्याच प्रकारचा आतापर्यंत काहीच लाभ झालेला नाही। 97-98 वर्षामध्ये आमदार असताना राजाराम महाजन यांनी इथं घरकुल बांधून दिली होती, परंतु त्याच्यापैकी फक्त 10 ते 12 घरकुल उभे आहेत, बाकीचे गेले, पाण्यात वाहून गेले। म्हणजे आमला घर ना, दार ना, खावानी ना, प्यावानी ना, कटलो खाल भोगीत आठी फुल लय राखेल बी भेट ना आमला लाईन बी ना उघडच पडणं सर। मतदान म्हणा की मतदान घ्या, बाई बहीण ताई, आणि त्या मतदान आम्हाला आणा निवडून। राशन कार्ड हाय सर्व जमा नाही, पण त्याच्या भेटीन जाता वा। जागृत नागरिक, सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे असलेले हतनूर धरणाला असलेला एकमेव कालवा बंद असल्याचे वृत्त आहे। या कालव्याचे दरवाजे काढून ठेवले असून गेल्या वर्षापासून धरणाजवळ जलविद्युत केंद्राचे काम धीम्या गतीने सुरू आहे। धरणाच्या खालच्या बाजूस मोठे खोदकाम सुरू असून सदर कालवा बंद राहिल्याने रावेर, यावल, चोपडा परिसरातील शेतकऱ्यांना पाटाचे पाणी मिळणार नाहीये। हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे। या कामाबाबत माहिती देण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे। ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने दिनांक 7 नोव्हेंबर पासून राज्यभर असहकार व कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांविषयी मागील 1.5 वर्षापासून राज्य युनियन महाराष्ट्र शासनाशी चर्चा करीत आहे, परंतु अद्याप प्रश्न प्रलंबित असल्याने नाईलाजास्तव राज्य युनियनने असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी सहभाग घेतला आहे। यामध्ये 7 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती भुसावळ समोर धरणे आंदोलन व असहकार आंदोलन करण्यात आले। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद जळगाव समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, तर 15 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। दिनांक 17 नोव्हेंबर रोजी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू राहील। याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार, माननीय पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे। राज्यामध्ये ग्रामसेवकावर दिवसेंदिवस प्राणघातक हल्ले आणि खोटे नाटक केसेस दाखल होत आहेत।
ग्रामसेवकांच्या जीविताशी खेळण्याचा हा एक प्रकार सुरू झाला आहे. त्यानंतर ग्रामसेवक संवर्गाने वेळोवेळी शासनाशी चर्चा केली आणि विनिमयातून प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी जे लोकशाहीचे सनदशीर मार्ग आहेत या मार्गाने शासनाला वारंवार विनंती करून देखील शासनाने संवर्गाची दखल न घेतल्याने नाईलाजास्तव आता आम्हाला या आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घ्यावं लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे कंत्राटी ग्रामसेवकांचा 3 वर्ष सेवाकाळ नियमित होण्यास्तव तातडीने निर्णय घेणे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 239 ग्रामसेवकांवर चुकीची कारवाई रद्द होणे. 39 निलंबित ग्रामसेवकांना सेवेत पुनर्स्थापित करणे. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. लोणावळा येथील कार्ला एकविरा येथील एकविरेच्या पायथा मंदिरात चोरी झाली आहे. देवीच्या चांदीच्या मुखवट्यासह 2 दानपेट्या, कानातील सुवर्ण फुले अशी चोरून नेल्याची घटना आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरात फोडून टाकलेल्या दानपेट्या आढळून आल्या आहेत. रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील सीसीटीव्ही कॅमेरे हे नादुरुस्त असल्यामुळे बंद होते. याचाच फायदा घेत चोरी झाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. कोळी समाज विकास मंडळ भुसावळ यांच्यातर्फे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संत गजानन महाराज नगर भुसावळ येथे भव्य राज्यस्तरीय कोळी समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला. एकूण 400 उपवर विवाह इच्छुकांनी व्यासपीठावर येथे परिचय दिला. कार्यक्रमासाठी मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, मनमाड, कोल्हापूर येथून समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीधर कोळी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वधूवर परिचय मेळावा अध्यक्ष रोहिदास सोनोने यांनी केले. यावेळी शहीद नितीन कोळी तसेच बळीराम औचित कोळी यांना देवाज्ञा झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कैलासवासी दयाराम देवराम सोनोने यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. महर्षी वाल्मिकी यांचे पूजन उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांतर्फे करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री भागवत सैंदाने, उपजिल्हाधिकारी अमरावती, प्रभाकर अप्पा सोनोने, जीप गटनेता नगरसेवक ज्ञानेश्वर सोनोने, प्रकाश खन्नाभाऊ कोळी, किशोर सूर्यवंशी अमरावती, सुरेश सपकाळे जळगाव, शंकपाळे नागपूर, अरुण कोळी कोल्हापूर, महादेव टपरे अकोला, स्वरूपाली गोंदे औरंगाबाद, प्रतापराव बाविस्कर श्रीरामपूर तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर सोनोने, कोळी समाज मंडळ अध्यक्ष नितीन सोनोने, वसंत हरिचंद सपकाळे, रघुनाथ भांदवेकर, दिलीप कोळी, भागवत सपकाळे, दत्तात्रय सपकाळे तसे आदींनी अथक परिश्रम घेतले. भुसावळ शहरात गेल्या 15 वर्षापासून कोळी समाजाच्या माध्यमातून वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी होत असतो. फार अतिशय आनंद पद्धतीमध्ये या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी सहभाग होत असतात. इथे काही तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत की यंदा ते विवाहाच्या बंधनामध्ये भांडणार आहेत तर त्यांना जोडीदार कसा हवा आहे आणि समाजाबद्दलची भावना काय. काय नाव तुझं? माझं नाव धनश्री रंगनाथ तायडे. हां, तुझं काय अपेक्षा, तुला जोडीदार कसा हवा आणि समाजात काय भावना तुझी? माझी अपेक्षा आहे की नोकरीवालाच असला पाहिजे. आजकालच्या मुलींची हीच अपेक्षा आहे. तरी शेतकरी असला मला मिळाला तरी चालेल, कारण आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. प्रत्येकालाच नोकरी मिळतेच अशी नाही, तर पुढे नशिबाचे खेळ असतात. आणि माझ्या आईवडिलांना सांभाळून घेणारा, माझी प्रत्येक गोष्ट समजून घेणारा. तर मला माझी अशी अपेक्षा आहे जोडीदाराकडून की त्याने माझी पूर्ण भावना समजून घेतल्या पाहिजे आणि मी ज्या समाजातील समस्या सोडून त्यात मला मदत केली पाहिजे आणि तो निर्व्यसनी असला पाहिजे आणि तो सुसंस्कृत असला पाहिजे. क्या बात आहे. लाखात एक केलेल्या या ठिकाणी की महिला आणि मुली सध्या पुढे जात आहेत आणि शिक्षणामध्ये मला सहकार्य करणार निर्व्यसनी या ठिकाणी मला मुलगा या ठिकाणी हवा आहे आणि समाजामध्ये काहीतरी समाजाला पुढे नेण्याची नारी शक्ती या ठिकाणी सध्या आपल्याला दिसून आलेली आहे आणि अशीच शक्ती मुलींनी कायम समाजावर ठेवावी अशी सुद्धा अपेक्षा समाज बांधवांकडून केली जाते. त्यावर रामाताडेचा विशाल सूर्यवंशी न्यूज महाराष्ट्र.
मोताळा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या संदर्भात 7 नोव्हेंबर रोजी मोताळा तहसीलमध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले। विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन, धरणे, आंदोलन, संप करण्यात आली, मात्र अद्यापही शासनाने या मागण्याची दखल घेतली नाही। एकीकडे महसूल विभागाच्या कामकाजाला ऑनलाईनची जोड दिली जात आहे, तर दुसरीकडे नेट कनेक्टिव्हिटीची पुरेशी सुविधा नसल्याने ग्रामीण भागात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे। नेट कनेक्टिव्हिटीबाबत असलेल्या अडचणी, प्रलंबित मागण्या यावर आश्वासन देऊनही शासनाने पूर्तता केलेली नाही। नेट तत्काळ देण्यात यावी, NLRMPच्या कामात प्रशासनातर्फे तलाठी मंडळ यांच्यावर दबाव आणू नये यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन मोताळा तहसील येथे सुरू करण्यात आले। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संपूर्ण आमच्या मोताळा तालुक्यामध्ये या आंदोलनाचा भाग म्हणून आज धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। 35 तलाठी आणि 5 मंडळ अधिकारी असे कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। जागृत नागरिक, सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत रहा। कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। सवळ येथील खडका रोड भागातील MIT इंग्रजी माध्यम शाळेत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्वर्गीय अब्दुल रऊफ खान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नामदार मोहम्मद हुसेन खान, मुंबईचे आशिक गोगा पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, जळगावचे माजी महापौर हाजी करीम सालार, माननीय अस्लम तन्वीर, हाजी मुन्ना देली, मोहम्मद तायर खान यांची व्यासपीठावर यावेळी उपस्थिती होती। सर्व मान्यवरांनी नागपूर येथे नुकतेच निधन झालेले अब्दुल रऊफ खान यांच्या जीवनावर प्रकाश टाकत शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी नगरसेवक हाजी नईम पठाण, अब्दुल सलीम खान, शकील हसरत, आशिक तेली, डॉक्टर एजाज खान, युनुस मामा, जफर शेख, रोशन खान, एजाज खान, इस्माईल पहलवान सालपूर, डॉक्टर नईम शेख, डॉक्टर नईम बेग, MR आसिफ शेख, उसामा खान, अमीन कुरेशी, उसामाचे प्राचार्य सय्यद नवीद शेख, शाकिर शेख, अहमद खान, शहीद रजा, महमूद अमन आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर रफीक अहमद यांनी केले होते। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हारून उस्मानी यांनी केले। कुदरत मेरी और आप सबकी जानमान ताज़ियती नशिस्त में मौजूद तमाम माहिदीन दिला, बैरून दिला, मरहूम अब्दुल रऊफ खान से मोहब्बत करने वाले तमाम दोस्त अहबाब, जिम्मेदारान क़ौम, अस्सलाम अलैकुम। हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु के किसी रिश्तेदार के इंतकाल पर एक ताज़ियतनामा लिखा। उसमें लिखा कि ए मुआज़, मैं ताज़ियत इसलिए नहीं कर रहा हूं कि मुझे यहां जिंदा रहना है, बल्कि मैं ताज़ियत इसलिए कर रहा हूं कि मुझे भी एक दिन इस दुनिया से जाना है। जज़ा और फज़ा से कुछ नहीं मिलता। अल्लाह तुम्हें सब्र जमील अता फरमाए। आदर्श दुर्गा मंडळाच्या वतीने कंडारी येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। मागील 50 वर्षापासून आदर्श दुर्गा मंडळ हे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत। यामध्ये विविध डेकोरेशन्स या मंडळामध्ये केले जात आहे। या मंडळाची 50 वर्षापासूनची परंपरा आहे। भंडाऱ्यासाठी या मंडळातर्फे प्रत्येक घरात भाकरीचे पीठ वाटप करण्यात येते आणि या भाकरी गृहिणी आपल्या हाताने बनवत असतात। या सर्व कार्यामुळे एक वेगळाच आनंद आम्हाला मिळतो, असे मत यावेळी गृहिणींनी व्यक्त केले आहे।
तसेच सगळ्यात जास्त सहभाग या भंडाऱ्यामध्ये येथील गृहिणींचा असतो. या आयोजित केलेल्या भंडाऱ्याचे कंडारीवासियांनी हजारोच्या संख्येने लाभ घेतला.